आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझे महाड या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। अर्थातच नवीन विषय, नवीन मुद्दा आपल्या समोर घेऊन आलेलो आहे। सांगण्याचं तात्पर्य मंडळी, 100हून अधिक वर्ष उलटून गेलेला गांधारी नदी पूल आपण दृश्याच्या माध्यमातून बघितलेलाच असेल। तो आजही टिकून राहिलेला आहे, आजही उभा असलेला पाहायला मिळतोय। पावसाचा फटका बसल्यानंतर आणि पुराचा फटका बसल्यानंतर देखील आजही स्वतःला सावरून जुना पूल कसा टिकला असा हा सवाल संपूर्ण महाडकरांना पडलेला, हा सवाल मनामध्ये निर्माण झालेला पाहायला मिळतोय। मात्र आता गॅरंटी संपल्या कारणाने मागच्या वर्षी 2025 साली नवीन पूल अर्थातच गांधारी नदी पूल उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि या वर्षी देखील काम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र मंडळी, मला एक प्रश्न असा पडलाय की शिगा, आता माझ्या मागे आपल्याला पाहायला मिळत असेल जो कॉलम आहे, त्या कॉलमच्या खालच्या बाजूला, पायाच्या खालच्या बाजूला 20 mm च्या शिगा बसवण्यात आलेल्या आणि वरच्या बाजूला, वरच्या भागात शिगा आहेत ते म्हणजे 16 mm। मात्र ह्या शिगा बघितल्यानंतर असा प्रश्न पडलाय की हा पूल 100हून अधिक वर्ष टिकू शकतो की? मान्य आहे, अजून तरी पूल नवीन स्वरूपात उभारण्यात आलेला नाही। मात्र 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष किती काळ लागेल हा अंदाज अजून तरी या ठिकाणी दिसून येत नाहीये। मात्र उभारल्यानंतर हा 100हून वर्ष गांधारी नदी पूल नवीन स्वरूपात उभारल्यानंतर टिकू शकतोय का? कारण महाड शहरामध्ये किंवा महाडमध्ये बघितल्यानंतर पावसाळ्याचा जेव्हा फटका बसतो त्यावेळी ह्याच गांधारी नदी पुलावरनं, जो जुना पूल आहे, या जुन्या पुलावरनं अपाट पाणी वाहून जाताना रौद्र रूप बघायला भेटतंय। आणि त्याचप्रमाणे जर 1.5-2 वर्षानंतर जर हा गांधारी नदी पूल उभारण्यात आल्यानंतर पावसाळ्यात फटका बसलाच आणि पुराचा फटका बसल्यानंतर या पुलावरनं, नवीन पुलावरनं जे वाहणारं पाणी आहे, वेग असणारं पाणी, हा पूल त्या प्रकारे सावरून घेईल का? हा 100हून अधिक वर्ष पुराचा सामना करेल का? कारण हे शिगा बघितल्यानंतर कोणी सांगू शकतो, कारण हे काम किती चांगल्या दर्जाचं झालेलं आहे। म्हणजे काही नागरिकांना वाटेल, स्थायिक नागरिकांना वाटेल की मी विरोध करतोय कामाचा। विरोध नाही करत आहे, माझा मी अंदाज मांडतोय। आणि अंदाज हा शब्द भविष्यामध्ये खरा ठरला तर, आणि पूल पावसाळ्यामध्ये 1.5-2 वर्षानंतर पूल जेव्हा नवीन उभारला आणि पावसाळ्यामध्ये मोठा फटका बसला आणि पूलच कोसळला, पुलाचे पायच कमकुवत झाले आणि पूल कोसळला आणि जीवितहानी झाली, त्यावेळी स्थानिक प्रशासन आणि सरकार नेमकी नागरिकांना, जनतेला, महाडकरांना कशा पद्धतीत उत्तर देणार? मान्य, जीवितहानी झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत सरकार करणार। मात्र जीव गेलेला पुन्हा येईल का? याच कारणाने हा विषय आपल्या समोर मांडतोय। स्थायिक नागरिकांना किंवा स्थानिक प्रशासनाला वाटेल की मी या कामाचा विरोध करतो नाही, मी महाडकरांच्या हितासाठी ही बातमी करतोय। मंडळी, मी इथेच थांबतोय, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा। मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।